वय वर्ष अवघं 9. पित्याच्या राजकारणाबद्दल ओलीस राहण्यासाठी संभाजी जयसिंगाच्या छावणीत दाखल झाले. तेव्हापासून मराठ्यांचा युवराज म्हणून ते जगले. 16 जानेवारी 1681 रोजी स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक करून घेतल्यानंतर मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून संभाजी जगले आणि 15 फेब्रुवारी 1689 रोजी बहादूरगडाच्या मुघल छावणीत ताठ मानेनं प्रवेश करून स्वाभिमानी संभाजी महाराजांनी बादशाला ताजीम देण्यासाठी यात किंचितही मान न लवता थेट 11 मार्च 1689 रोजी भीमेकाठी कोरेगाव येथे वडू गावात हत्या होईपर्यंत ताठ मानेनं मराठ्यांचा राजा जगला आणि तो होता तो म्हणजे संभाजी. 1 फेब्रुवारी 1689 पासून अटक झालेल्या दिवसापासून कसे होते छत्रपती संभाजी महाराजांचे बादशाच्या छावणीतले दिवस? हो, खूप हालाकीचे दिवस होते. अटक होत असताना, पकडले जात असताना म्हाळूजी घोरपडे हा त्यांचा सेनापती वीरगती प्राप्त झाला. त्यानंतर रायप्पा महार आणि त्यानंतर मराठ्यांना कुठल्याही प्रकारचे प्रयत्न संभाजी महाराजांना सोडवताना करताना यश आलं नाही. कारण मुकरब खानाचं सैन्य खूप मोठं होतं. मराठा सैन्याच्या तुकडीच्या 7-8 पटीनं जादा असलेलं सैन्यबळ, कडक असा असणारा बंदोबस्त आणि हा बंदोबस्त मराठ्यांना काही करता तोडता आला नाही. अचानक येऊन पडलेल्या या धाडीनं 1 फेब्रुवारीला संभाजी महाराज अटक झाले आणि संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी समजताच अकलूज येथे बादशाच्या छावणीमध्ये आनंदी आनंद पसरला. छावणीतील लोकांनी अक्षरशः आकाश डोक्यावर घेतले. मराठ्यांचा राजा हाती आल्यामुळं आलमगीराचं दक्षिण जिंकण्याचं स्वप्न साकार झालं. औरंगजेबानं नमाज पढून अल्लाचा आभार मानलं. औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे मुघलांनी संभाजी महाराजांना बेड्या घालून त्याची व कवी कलशाची धिंड काढली. मासरे आलमगिरी ह्या औरंगजेबाच्या चरित्र ग्रंथाचा लेखक साकी मुस्तेद खान हा औरंगजेबाच्या खास तैनातीत असलेला मुघल अधिकारी लिहितो, बादशहांनी आज्ञा केली की अपयशाच्या आणि भटकेपणाच्या तावडीत सापडलेल्या त्या कैद्याला म्हणजेच संभाजी महाराजांना लष्करापासून 2 कोसावरून अंगावर तख्ता कुलाह म्हणजे इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालतात तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच टोकदार लाकडी टोपी चढवावी. त्यांच्या सहकार्याच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावीत. त्यांना तऱ्हेतऱ्हेने पिडा देऊन त्यांची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करावं आणि ढोल बडवीत आणि शिंगे करणे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावं. म्हणजे ते दृश्य पाहून इस्लामियांना उत्साह येईल आणि अधर्मीयांचे प्राण कंठाशी येतील. संभाजी आणल्याची आदली रात्र म्हणजे जणू काही शब्बे बरातच सण होता. यात काही अतिशयोक्ती नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला जे पाहाव्यास मिळणार आहे त्याच्या कल्पनेनं कुणालाही रात्रभर झोप आली नाही. दुसरा दिवस म्हणजे जणू काही ईदीचा सण होता. मनोरंजक दृश्य पाहायला मिळेल या कल्पनेने तरुण आणि वृद्ध अत्यंत आनंदित झाले होते. 15 फेब्रुवारीचा दिवस होता. या दिवशी संभाजीराजांना बादशाहसमोर उभे करण्यात आलं. स्वाभिमानी संभाजी महाराजांनी बादशाला ताजीम म्हणजेच मानवंदना कुर्निसाद देण्यासाठी यात किंचितही मान लावली नाही. फुतुहाते आलमगिरी हा औरंगजेबाच्या चरित्र ग्रंथाचा लेखक ईश्वरदास नागर लिहितो की संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अवस्था अशी झाली तरीही त्याने बादशाहला ताजीम देण्यासाठी म्हणून यात किंचितही मान लवली नाही. इखलास खान आणि हमीदुद्दीन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या वेळेला बादशहाच्या छावणीमध्ये इखलास खानने हमीदुद्दीन खान यांनी संभाजी राजांना समजावून संभाजींनी आपले जर किल्ले व खजिना औरंगजेबास देऊन शरणागती पत्करली तर ज्या मुसलमान अधिकाऱ्यांनी संभाजीला मदत केली त्यांची नावं सांगितली तरच त्याला जीवदान येईल अशा अटी औरंगजेबाच्या मर्जीतले अधिकारी रुहुल्ला खान याच्या मार्फत त्यांना कळवल्या आल्या. त्यामुळे संभाजी अत्यंत संतप्त झाला.
धिंड काढल्यामुळे क्रोधित आणि अपमानित झालेल्या संभाजीने औरंगजेबाची कटू शब्दात तीव्र निंदा केली. त्यामुळं संभाजीचे डोळे काढण्यात आले व कवी कलशाची जीभ उपटण्यात आली. ईश्वरदास नागर संभाजीच्या धीरोदात्त बाणेदारपणाचे वर्णन करताना लिहितो की, पण संभाजी गर्विष्ठ होता आणि स्वाभिमानी होता. त्यानं त्या दिवसापासून जेवणखाण सोडलं आणि पहारेकरांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेनं त्याला वधस्थानाकडे नेण्यात आलं. तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपुरापर्यंत मिरवण्यात आलं. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारकावर लटवण्यात आलं, असं ईश्वरदास नागर लिहितो. अत्यंत निर्घृतपणे संभाजी व कलिकर्षांचे हालहाल करण्यात आले आणि अखेरीस 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबानं भीमेकाठी कोरेगाव येथे संभाजी व कलिकर्षाला ठार मारलं. संभाजींच्या हत्येनंतर खाफीखान वर्णन करतो. यानंतर त्यांच्या 10-11 साथीदारांसह अनन्वित छळ करून त्यांना ठार मारण्यात आलं. संभाजी व कवी कलुषा यांच्या तमाम शरीरात पेंढा भरण्यात आला. दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरातून आणि गावातून ती प्रेते, नगारे, करणे, शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिरवण्यात आली. एकूणच संभाजी राजांची हत्या करून औरंगजेबानं राजकीय घोडचूक केली होती. दक्षिणेतील शेवटची सत्ता म्हणजेच मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचा परमानंद औरंगजेबाला झाला होता. संपूर्ण दक्षिणेत आपले साम्राज्य पसरल्याचा हर्षवायू त्याला झाला होता, परंतु त्याचा भ्रमनिरास झाला. संभाजीच्या हुतात्म्याने मराठे आपापसातले वैर विसरून एक झाले. अवघा महाराष्ट्र आपल्या राजाच्या निर्गुण हत्येचा सूड घेण्यास उद्युक्त झाला. डॉक्टर S.N. सिन्हा लिहितात, संभाजीच्या जिवंत राहण्यानं जे कार्य साधलं नाही ते